तो कल हमने क्या देखा था कि बेसिकली हाउ टू प्रिंट इवन नंबर, राइट? सही है। हेलो। Yes, sir. ओके। सो आज भी हम यही देखेंगे, ओके, लेकिन बाय यूजिंग फंक्शन. ओके. बघा केस काय आहे, आपण काय केलं आहे, स्पेसिफिक. ओके. इथे काय केलं आहे, एक लूप दिला, त्याला आयटरेट केलं, नंतर इफ दिलं, दुसरा एक पर्टिक्युलर अरे आहे, त्याला अपडेट केलं. ओके. आणि त्यातून आपल्याला काय मिळालं आहे, आउटपुट. करेक्ट. Yes. ओके. सो आपण काय करू, याला सध्या कमेंट आउट करू. ओके, लेट्स कमेंट दिस. अभी हमें क्या करना है, सेम ऑपरेशन परफॉर्म करना है, लेकिन लेकिन बाय यूजिंग फंक्शन ऑफ अरे. ओके. सो डिक्लेयर स्कोर. स्कोर. ओके. डॉट. देखिए फिल्टर नाम का फंक्शन दिख रहा है आपको, देखिए दिख रहा है क्या? Yes, sir. Yes, sir. ओके. देखिए फिल्टर में क्या होगा, देखिए प्रेडिक्टेड वैल्यू नंबर, इंडेक्स नंबर, अरे नंबर, ओके, एनीथिंग. आप यहाँ पे आपका जो प्रेडिक्टेड पर्टिकुलर स्टेटमेंट है वो भी दे सकते हो. ओके. केस क्या है, अभी यहाँ पे हम क्या करेंगे, सिर्फ हमारी कंडीशन देंगे. कंडीशन क्या है, दिस, राइट? बरोबर. कंडीशन क्या है, दिस. ओके. तो इसे कॉपी करो और नहीं, विल डू वन थिंग, विल स्कोर. ओके, देन फैट पाइप ऑपरेटर. ये कौन सा ऑपरेटर है आपका, फैट पाइप पाइप ऑपरेटर. ओके. इसे आप क्या बोलोगे कोडिंग के लैंग्वेज में, फैट पाइप ऑपरेटर. क्लियर. Yes, Yes, sir. sir. ओके. उसके बाद फिर से स्कोर का मॉड अगर 2 है तो इक्वस टू 0, और जो भी वैल्यू है वो फिर से स्कोर में ही सेव कर दीजिए. ओके. और ये सब जो रिजल्ट है वो एक नए आरे में दे दीजिए. ओके. न्यू. ओके. न्यू फिल्टर इवन नंबर. ओके. और इसे एक पर्टिकुलर डेटा कीवर्ड से सेट कीजिए. ओके. न्यू फिल्टर. ओके. प्रॉपर देंगे. रिवर्स. ओके. न्यू फिल्टर रिवर्स नंबर. Let me print this. Save this. बघा येत आहे आउटपुट जे पाहिजे आपल्याला. दिसत आहे. Yes, sir. ओके.
आपण काय केलं, फक्त एक पर्टिक्युलर मेथड यूज केली, फंक्शन यूज केलं विच इज प्रेझेंट इन अरे इटसेल्फ. फंक्शनचं नाव काय आहे, फिल्टर. ओके. बघा यात आपण काय केलं, स्कोर जे पण आपला अरे आहे त्याला घेतलं, इक्वस टू स्कोर मॉड ऑफ 0 0 इक्वस टू 0. जर स्कोरला दोन्ही डिवाइड केलं तर 0 0 यायला पाहिजे. आणि याचा जो पण रिझल्ट आहे ह्या न्यू फिल्टर रिव्हर्स नंबर या व्हेरिएबल मध्ये सेव्ह केला. तर हे जे पण काय ऑपरेशन इथे होत आहे, ओके, बाय युजिंग दिस फॉर लूप, दिसत आहे हे ऑपरेशन, हे फक्त या एका लाईन मध्ये होऊन जाईल. समजत आहे? हॅलो. Yes, sir. So basically filter is used if we know the logic. हमें मालूम है यहाँ पे लॉजिक, ओके, इस लॉजिक से आपको आउटपुट आएगा. अगर आपको लॉजिक मालूम है, ओके, दैट टाइम वी कैन यूज फिल्टर. करेक्ट गाइज? Yes, sir. ओके, अगर आपको लॉजिक मालूम है, दैट टाइम ओनली वी कैन यूज फिल्टर. ओके, लाइकवाइज ये एक सिंगल स्टेटमेंट में ही वर्क हो जाएगा. और जैसे जैसे कंडीशन सेटिस्फाइड होती रहेगी, वैसे वैसे वो क्या करेगा इस पर्टिकुलर अरे में, ओके, वो क्या करेगा, जो भी सेटिस्फाइड होते ही जो भी उसको नंबर मिलेगा वो क्या करेगा इसमें फीड अप करेगा. क्लियर गाइस? Yes. समजत आहे का? समजत आहे का? Yes, sir. Yes, sir. is use if, okay, if we know the logic, right, will work with single statement. ओके, हे लिहायची गरज नाही. इफ वी नो द लॉजिक, that is, okay, it will filter out the condition or it will filter out the number as condition satisfied, right? समझत आहे? इझी आहे की नाही सांगा. हेलो. Yes, sir. इझी, Easy है पहले वाले से. हो सर, हो सर. पहिले वेळापेक्षा इझी आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे हे माहित पाहिजे. ओके, बऱ्याचशा याच्यात आपलं लेस दॅन और इक्वल्स टू असते कंडिशन, तर ते पण इथे आपण काय करू शकतो, तेवढी एक कंडिशन देऊन वर्कआउट होऊन जाईल ते, राईट? समजत आहे? सर त्या फॅट पाईप ऑपरेटरचा काय यूज आहे? ओके, सो बेसिकली बघा केस काय आहे,
इथं सर्चच करून दाखव. फ्लॅट पाईप ऑपरेट. ओके. सो बेसिकली हे जे ऑपरेटर आहे, ओके, पर्टिक्युलर आपण कुठला यूज करतोय, हा वाला, ओके, इज प्रपोज, okay, addition to JavaScript language that would allow for more concise and readable way of chaining function cells. म्हणजे स्पेसिफिकली हे जे आपला आपण ऑपरेट करतोय याला बघा, हे काय म्हणतंय, आपण जर फक्त इक्वल्स टू दिला तर काय होईल, स्पेसिफिकली हे ऑपरेशन एकदाच परफॉर्म होईल, बरोबर, बरोबर ना. आणि आपण जर याला फॅट पाईप देऊन दिला, ओके, तर हे काय होईल, जोपर्यंत ही कंडिशन आपला पर्टिक्युलर जो अरे आहे, ओके, याच्या पूर्ण जो कंडिशन हा पाहत नाही तोपर्यंत हा हे ऑपरेशन वर्कआउट होत राहील. समजत आहे? हो सर. ओके. मतलब ये जो पर्टिकुलर हमने दिया है, ओके, अगर इक्वल्स टू देते हैं तो क्या होता, वो एक बार देखता छोड़ देता, राइट. और ये पर्टिकुलर हमारा जो कोड है वो सिक्वेंशियली रन होगा, राइट. 8 से 9 पे जाएगा, वापस 8 पे आएगा क्या, तो सो दैट्स व्हाई वी हैव गिवन दिस. तो ये क्या बोल रहा है भाई, एक बार मैंने दे दिया तो आप क्या कीजिए, इस पर्टिकुलर कंडीशन को, स्कोर को एट द एंड तक देख लीजिए, वेदर दिस कंडीशन सेटिस्फाई. अगर ये एंड होता है तो यू कैन स्टेप अप टू न्यू स्टेप. समझता है? एरो फंक्शन आणि हे वेगळं असते का? हम्म. एरो फंक्शन आणि हे जे फॅक्टर यस, इट इज क्वाइट डिफरंट. समजत आहे? Yes, sir. मॅप अरे फंक्शन बघू आता. ओके, कुठला पण एक पर्टिक्युलर अरे डिक्लेअर करा. ओके, विल डिक्लेअर सेम अरे. ओके, पहिले मी प्रोग्राम बनवतो, नंतर मी तुम्हाला सांगतो. ओके, पर्टिक्युलर आपण करतोय काय याच्यात. एक काम करू, आपण यालाच ऍडव्हान्स करू. ओके, ओके. आता जो पण डेटा आपल्याला मिळाला आहे त्याला आपण काय करू, मल्टिप्लाय करू न्यू फिल्टर मध्ये कुठल्या तरी एक व्हॅल्यूने. तर जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल पर्टिक्युलर, ओके, तर कसं करसाल. ओके, पर्टिक्युलर त्याला लूप मध्ये इटरेट करसाल. ओके, आणि त्याला काय म्हणसाल तुम्ही, पर्टिक्युलर असाच इफ वगैरे देऊन देसाल आणि
मल्टिप्लाय करवा डायरेक्टली. ओके. किंवा काय करसाल डायरेक्टली इथे काय करसाल कंडिशन अशी देऊन देसाल स्कोर ऑफ आय बरोबर मल्टिप्लाय बाय 3 और एनी व्हॅल्यू राईट. आणि त्याला तुम्ही सेव्ह करू शकता. करेक्ट. जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असेल तर समजत आहे. सो लेट्स ट्राय. चला हेच एलिमेंट घेऊ आपण रिव्हर्स केलेले. डॉट मॅप. ओके. स्कोर इक्वल्स टू स्कोर इनटू 3. याला सेव्ह करा मॅप. अरे ओके. व्हेरिएबल मध्ये न्यू 9 बघा होत आहे मल्टिप्लाय गाईज. Yes, sir. आपण काय केलं हे फिल्टर आउट केले पहिले बरोबर. आपल्याला काय करायचं होतं त्याला मल्टिप्लाय करायचं होतं. बघा 30 36 14 3 जा 42 बरोबर आहे का. 16 3 जा 48 23 जा 60. करेक्ट. हम्म. Yes. बताइए. सो यहाँ पे हुआ क्या है ये बताता हूँ मैं आपको. हमें क्या करना था जो भी आपका आपने यहाँ पे फिल्टर आउट किए थे नंबर्स ओके उसे हमें रिवर्स करना था. सॉरी उसे हमें मल्टीप्लाई करना था 3 से. ओके. सो दैट्स वाई हमने क्या किया एक मैप का फंक्शन यूज किया. ओके. उसमें आप क्या कर पाओगे फिल्टर में आप क्या करते हो पर्टिकुलर फिल्टर कब यूज करते हो व्हेन यू नो द कंडीशन राइट. बरोबर. ओके. फिल्टर कब यूज करते हो इज यूज इफ वी नो द लॉजिक और द कंडीशन वी कैन से दैट राइट. और यहाँ पे कुछ कंडीशन है क्या बताइए. हमें क्या सिंपली मल्टीप्लाई नहीं. करना है. कुछ कंडीशन है क्या. नहीं. ओके. सो दैट्स वी हैव यूज मैप. ओके. मैप क्या है देखिए फिल्टर क्या करेगा फिल्टर विल परफॉर्म द ऑपरेशन ओनली व्हेन कंडीशन इज सेटिस्फाइड. मतलब यहाँ पे अगर कंडीशन सेटिस्फाई होती है तो ही फिल्टर क्या करेगा ऑपरेशन करेगा. बरोबर. जर इथे कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर हे काही ऑपरेट करेल का यात काही डेटा येईल का बताइए. हेलो. नहीं आएगा. नहीं आएगा राइट. तो मेन मोटो क्या है फिल्टर का अगर कंडीशन सेटिस्फाई होती है तो ही ये
ऑपरेशन परफॉर्म करेगा, राइट? बट मैप विल परफॉर्म ऑपरेशन ऑन ईच एंड एवरी एलिमेंट। लेकिन मैप क्या करेगा, ये यहाँ पे कुछ कंडीशन है क्या, इक्वस टू जीरो है क्या, या एनीथिंग इक्वस टू एनी वैल्यू, बताइए। नो सर। तो मैप क्या करेगा, एवरी एलिमेंट को एप्लीकेबल होगा, कंडीशन सेटिस्फाइड फाइड का कुछ मतलब टेंशन है क्या आपको? नाही. मग तुम्ही मॅप कधी वापरणार, जेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रकारची कंडिशन नाहीये, काहीच गरज नाहीये, राईट? तेव्हा तुम्ही काय करणार, मॅप वापरणार, करेक्ट? समजत आहे? हम्म. लेट मी राईट द थेअरी. ओके, कदाचित त्यानंतर समजेल. बघा, फिल्टरच लिहू, फिल्टर विल परफॉर्म द ऑपरेशन, ओके, once or only when condition is satisfied, right? But map will perform the operation on each and every element. इसको कुछ लेना देना है क्या कंडीशन का? कंडीशन है ही नहीं सर। हमें क्या करना है, जस्ट मल्टीप्लाई करना है। हमें क्या करना है, जस्ट ऐड करना है। ओके, हमें क्या करना है, जस्ट सब्सट्रैक्ट करना है। हमें क्या करना है, जस्ट डिवाइड करना है, दैट्स इट। कंडिशन है क्या? नाही आहे। आपल्याला फक्त बेसिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे प्रत्येक एलिमेंटवर। त्या टाइमला आपण काय करणार, मॅप यूज करणार। इथे जर हाच कोड तुम्ही लिहितो म्हटला, बघा आपण काय केलाय, या रिव्हर्स एलिमेंटला आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे 3 ने। इथे जर तुम्ही हाच पर्टिक्युलर कोड लिहितो म्हटले, तर जसं इथे अनशिफ्ट होत आहे, इथे एक तुम्हाला फॉर लूप पुन्हा द्यावं लागेल, त्याला पुन्हा आयट्रेट करावं लागेल, ओके, त्याला पुन्हा आयट्रेट करावं लागेल, आणि इथे काय येईल तुमचं, इव्हन नंबर येईल, आणि ते पुन्हा समजा प्रत्येक वेळेस त्याला अपडेट करावं लागेल। या पद्धतीने तो प्रोग्राम बनेल। समजत आहे का? येस सर. ओके, एवढा मोठा जो कोड आहे तो काय होत आहे, एका लाईन मध्ये क्लिअर होत आहे। मॅपचं मॅपचं मिनिंग काय, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका प्लीज। मॅपचं मिनिंग काय बघा, मॅप मॅप एक काय आहे स्पेसिफिक, आपण त्याच्या लायब्ररीमध्ये आलो, सॉरी। ओके, तुम्हाला जर बेसिक डिटेल वाचायचे असतील, हे असं कंट्रोल दाबून त्या पर्टिक्युलर फंक्शनवर जरी गेले तरी बघा इथे ते कसं डिक्लेअर केलं आहे, ओके, ते दिसेल। बट हे यावरून तुम्हाला समजणार नाही काही, ठीक आहे? तर कन्फ्यूज होऊ नका। स्पेसिफिक मॅपचा मीनिंग काय आहे, एक बेसिक ऑपरेशन आपल्याला प्रत्येक एलिमेंटवर जेव्हा करायचं आहे, एव्हरी एलिमेंट, आणि आपल्याला कुठल्याच प्रकारची कंडिशन नाही आहे, त्या टाइमला आपण काय करणार, मॅप यूज करणार। समजत आहे? हॅलो, येस सर. येस सर. एनी डाऊट?
बघा हे नवीन फंक्शन्स आहेत ओके, त्यामुळे तुम्हाला काहीतरी असे वाटत असेल, बट जसं आपण हे बघेल समोर, आपण जेव्हा यूज करेल या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीला आपल्या फ्रेमवर्क मध्ये, तेव्हा तुम्हाला हे इझी वाटेल. ओके, काही डाऊट? समजत आहे का? येस. हो सर. ओके, बघा आता आपण जे हे दोन ऑपरेशन परफॉर्म केले, ओके, ते आपण एका लाईन मध्ये सुद्धा करू शकतो. कसे करणार बघा. स्पेसिफिक आपण काय केलं, सगळ्यात पहिले स्कोरला फिल्टर आउट केलं कशानी, जे पण आपला रिक्वायरमेंट आहे. आपली रिक्वायरमेंट काय आहे की स्कोर इक्वल्स टू, आणि स्कोरला काय म्हणतोय आपण, मॉड केलं दोन्ही, तर 0 0 यायला पाहिजे. हे पहिलं ऑपरेशन आहे आपलं. दुसरं ऑपरेशन बघा, लगेच इथे आपण मॅप देऊ शकतो. ओके, आणि मॅपला आपण काय म्हणतोय, जे पण आपला स्कोर आहे यानंतरच इथून जो फिल्टर आउट होतोय स्कोर, ओके, त्याला तुम्ही काय करा, सॉरी, मल्टिप्लाय करा स्कोरला त्या using 3. याला एका व्हेरिएबल मध्ये सेव्ह करा. ऑल फंक्शन असं करू आपण, फंक्शन. ओके, आणि याला तुम्ही प्रिंटही करा, नो इश्यू. डॉट लॉग. बघा मिळत आहे आउटपुट आपल्याला. क्लिअर करा एक मिनिट. बघा मिळत आहे आउटपुट. यांनी काय केलं, सगळ्यात पहिले पर्टिक्युलर त्याला, त्या एलिमेंटला इवन नंबर मध्ये कन्वर्ट केलं. ओके, त्यानंतर मॅप वर गेला आणि त्याला मल्टिप्लाय करून दिलं, आणि मल्टिप्लाय केल्यानंतर ते एलिमेंट यामध्ये सेव्ह केले. समजत आहे? यस सर. येस सर. काही डाऊट? सर इसमें यानी डायरेक्ट मल्टीप्लिकेशन आएगा मेरी, हाँ, है ना? डायरेक्ट इसमें, डायरेक्ट आएगा. ये इसमें जो हम या इसके बाद भी जो देखेंगे फंक्शन, जो आपका लास्ट ऑपरेशन रहेगा उसका ही रिजल्ट पर्टिकुलर वेरिएबल में आएगा. जो भी आपका लास्ट ऑपरेशन आप करोगे होल स्टेटमेंट में, उसका ही रिजल्ट आपके वेरिएबल में सेव होगा. ठीक है, समझता है?
समजत आहे की काहीच समजत नाही गाईस? प्लीज. सर म्हणजे आपण फर्स्ट स्टेटमेंट यूज समजतं. केला तर त्याचा रिझल्ट हा हा आपण फर्स्ट फर्स्ट ते स्टेटमेंट आहे. बॅकग्राऊंड ओके. बॅकग्राऊंड में चला गया. ह्याचा जो रिझल्ट आहे, ओके, त्यालाच आपण मॅप करतोय. म्हणजे बाय डिफॉल्ट याचा रिझल्ट असं तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लक्षात ठेवा की हे जे फर्स्ट स्टेटमेंट आपण आहे, पहिले या इवन घेतले आणि मल्टिप्लिकेशन केले. ठीक हा याचा रिझल्ट होईल. तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लक्षात ठेवा, ठीक आहे? असं सोपं जाईल समजायला. पहिले काय झाला, हा हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला, याचा रिझल्ट याच्यात गेला आणि ऑल फंक्शन डॉट मॅप झाला आणि ते मल्टिप्लाय होऊन पुन्हा ऑल फंक्शन मध्ये तो रिझल्ट सेव्ह झाला. ओके सर. हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हे काय होत असते, हे जे ऑपरेशन आहे याला इंटरनली एक ऑब्जेक्ट असाइन होते. त्या ऑब्जेक्ट मध्ये याचं ऑपरेशन सेव्ह होते आणि त्या ऑब्जेक्ट डॉट मॅप होतो ऑटोमॅटिकली. आणि त्याला काय होते, पर्टिक्युलर आपण जे पण आता ही करत आहे प्रोसेस, ही प्रोसेस मग या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये सेव्ह होते. ओके. येस सर. आता समजलं. ओके. एनी डाऊट इथपर्यंत? No, sir. नो सर. इझी वाटत आहे का की क्रिटिकल वाटत आहे? एकदा थोडं मॅथचं लॉजिक आहे एक्झाम्पल परत घ्याल का? पोट खूप कमी जातं. सॉरी, मला ऐकू नाही आलं. हॅलो. एकदा परत मॅपचं एक्झाम्पल घ्याल का? फक्त सिंगल मॅप फंक्शन यूज करून. ओके, चालतंय. ठीक आहे. कन्सिडर करा, ओके, की आता आपल्याला, ओके, हा प्रोग्राम मी टाकला इथे, टाकला. कन्सिडर करा एवढे सगळे एलिमेंट आहे. ओके. एवढ्या सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे 10 नी. ओके. याला पहिले प्रिंट करून घ्या एलिमेंटला, कन्सोल डॉट लॉग स्कोर. ओके. प्रिंट केला आपण याला. त्याचं लूप सगळ्यात पहिले आपण बघू लूप कसं बनेल, म्हणजे त्यावरून तुम्हाला समजेल. ओके. याला आपण फॉर मध्ये टाकू, इंट लेट I equals to 0. Why? Because index of any array will start from 0. That's why I equals to 0. Okay. I is less than score dot length, or I is less than or equals to score dot length minus 1. Okay. Anything. I plus plus. Clear? एक वेरिएबल और सेट कर दीजिए, score 1. ओके. देखिए स्कोर 1 इक्वल्स टू स्कोर ऑफ I, हमने क्या बोला था, +10. प्रत्येक वेळेस याला 10 नी प्लस करा. ओके. असं आपली रिक्वायरमेंट होती. नाउ प्रिंट स्कोर 1 डॉट लॉग स्कोर 1, सेव इट, न्यू 9. ओके. I होत आहे प्लस, बघा इथे 10 आहे, इथे 10,
इथे 11 आहे, इथे 21 होत आहे प्लस प्रत्येक वेळेस 10 नी. 12 आहे, Yes, sir. 22, 13 आहे, 23. कोणी समजावून सांगू शकते हे लूप? एनीवन फ्रॉम यू गाइस, कोई बता सकता है कैसा लूप वर्कआउट हो रहा है? सो बेसिकली ये जो लूप है हमने कल ही पढ़ा है, राइट? ये क्या कर रहा है, आपकी जो भी लेंथ है पर्टिकुलर अरे की उतनी आयट्रेट करके दे रहा है आय में, बरोबर? आयट्रेट म्हणजे काय, 1 2 3 4 फिरवत आहे तो लूप, बरोबर? येस सर. ओके. तर बघा इथे आपण काय केलं आहे, स्कोर ऑफ 1 हा एक काय आहे व्हेरिएबल आपण बघितलाय. ओके. त्याचा आय म्हणजे काय, इथे स्टेटमेंट बघा 0 साठी. स्कोर ऑफ 1 0 आहे का, काही आहे का यात? इट इज कम्प्लिटली नल, राईट? येस. बघा इथे काय येणार 0 इक्वस टू, म्हणजे आपण काय करतोय, स्कोर ऑफ 0 ला असाइन करतोय इक्वस टू असेल तर. बघा सांगा मला, असाइन करतोय का? हेलो. येस. Yes, sir. देखिए आपने यहाँ पे क्या किया, मार्क ऑफ 3, वी हैव रीअसाइन द वैल्यू ऑन इंडेक्स 3 एज 10. दिख रहा है? न्यू वैल्यू विल बी रीअसाइन इफ वी आर यूजिंग दिस काइंड ऑफ स्टेटमेंट. मतलब आप पर्टिकुलर अरे के साथ उसका इंडेक्स दे रहे हो, ओके, इन स्क्वायर ब्रैकेट एंड इक्वल्स टू, देखिए कोई न्यू वैल्यू दे रहे हो तो वो रीअसाइन होगा. यहाँ पे तो आपका अरे फुल्ली एम्प्टी है, तो भी अगर आप ऐसे करोगे तो उसे असाइन होगी वैल्यू, राइट? बरोबर? हो सर. ओके. यहाँ पे देखिए स्कोर ऑफ आई मतलब स्कोर ऑफ 0, राइट? स्कोर ऑफ 0 मतलब क्या है, स्कोर ऑफ 0 मतलब क्या है, 10, बरोबर? 10 प्लस 10 कितना होता है, 20. आ रहा है आपको रिजल्ट? Yes, तो sir. यहाँ पे स्कोर ऑफ जो हमने 1 प्रिंट कर रहे हैं हम यहाँ पे, ओके, तो उसके 0 में आपको 20 सेव हो जाएगा. वैसे ही आई की वैल्यू 1 से फिर से बढ़ेगी. ओके. स्कोर ऑफ 1, स्कोर 1 ऑफ 1, ओके, उसमें वैल्यू कौन सी आएगी, देखिए स्कोर ऑफ 1 यहाँ पे क्या है, 11 है, राइट? 11. यहाँ पे 11 के साथ फिर से 10 प्लस हो जाएगा, देखिए 21 हो रहा है. येस सर. Yes, sir. ओके. लाइकवाइज ऑपरेशन परफॉर्म होगा, और जब तक मतलब पूरा आपकी कंडीशन सेटिस्फाई है, ये पर्टिकुलर ये कंडीशन क्या है, आई इज लेस देन और इक्वल्स टू, जो भी साइज है कंसीडर कीजिए, ये जो लेंथ है ये लेंथ कितनी प्रिंट करके देगा, डॉट लेंथ, देखते हैं कितनी प्रिंट करके देगा. ओके. 8. ओके. जो भी यहाँ पे 8 माइनस 1 मतलब क्या, 7, राइट? आपकी कंडीशन क्या है कि पर्टिकुलर जो भी आपका इसका आउटपुट मिल रहा है 7, सो ये इट शुड बी लेस देन और इक्वल्स टू 8 माइनस 1, मतलब 7 या 7 से कम होना चाहिए, बरोबर? का बरं, कारण अरे आपला कुठनं स्टार्ट होतो, 0. बघा 0 1 2 3 4 5 6 अँड 7, राईट? समजत आहे? Yes, sir. ओके. एवढं एक ऑपरेशन समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ओके. आता सेम ऑपरेशन आपण करू मॅपच्या मदतीने.
ठीक आहे, इथे काय आहे, काही कंडिशन आहे का आपल्याकडे? फक्त आपल्याला काय करायचं, प्लस करायचं. बरोबर, समजत आहे? येस सर. ओके, याला मी कमेंट आउट करतो. सर लास्ट टाइम इव्हन नंबर च्या वेळी तिथे कंडिशन होती म्हणून फॉर लूप मध्ये आपण इफ यूज केला होता राईट. राईट, तिथे कंडिशन होती त्यामुळे आपण इफ यूज केला होता, आणि तिथे कंडिशन आहे त्याचमुळे आपण फिल्टर नावाचा फंक्शन यूज केलाय. फंक्शन. ओके, आता ओके. आपल्याकडे काही कंडिशन आहे का? सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे पण एलिमेंट आहे प्लस त्यांना +10 करायचं. ओके, बघा आता काय करावं लागेल आपल्याला, स्कोर ओके डॉट मॅप. ओके, स्कोर इक्वल्स टू स्कोर +10. ओके, याला एका व्हेरिएबल मध्ये सेव्ह करा, मॅप नावाने, मॅप किंवा काही पण नावाने. ओके, न्यू स्कोर. ओके, याला कन्सोल मध्ये टाका, कन्सोल डॉट लॉग. बघा होत आहे वर्कआउट. सेम 10 आहे तर +10 20, 11 आहे तर +10 21, 12 आहे तर +10 22, 13 आहे तर +10 23, 14 आहे तर +10 24. समजत आहे का आता गाईज? हो सर. मेन मेन मोटो क्या है ओके इस पर्टिकुलर मैप का? अगर आपको सीधे 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 ऑपरेशन चाहिए, कुछ भी कंडीशन नहीं है, दैट टाइम यू कैन यूज मैप. अगर कंडीशन है तो आप क्या यूज करोगे, बताइए? फिल्टर. 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 राइट, समझ रहा है? येस सर. इझी वाटत आहे? सांगा की डिफिकल्ट वाटत आहे? नहीं सर यही है, ऐसा हम करके देखते दूसरे को सामने. ओके, ये लैम्बडा फंक्शन में से सिंगल लाइन एग्जीक्यूशन ये सॉरी फिल्टर. क्या बोले आप? फिल्टर जो फंक्शन है लैम्बडा फंक्शन जैसे. ये सिंगल लाइन एग्जीक्यूशन यू आर आस्किंग. हाँ हाँ हाँ, वही तो मैंने तो तो केस क्या है यहाँ पे, क्या हो रहा है देखिए. अरे ते डिलीट केला बहुतेक मी. ओके यार, नाही सर समजलं मला. फिल्टर फिल्टर पण समजलं, मॅप पण समजलं. असं हा विचारत होतो की याचं सिमिलर. ऑपरेशन कसं होतं हे विचारत आहे ना? नाही नाही नाही, हेही समजलं. ते हे लॅम्बडा फंक्शन सारखंच हा हा हा, ते ठीक, विचारत होतो. हा तसंच आहे तसं. ठीक, समजत आहे ना गाईस की काहीच हो समजत सर. नाही? सगळ्यांना समजत आहे? येस सर, समझ गया. ओके, इथे यहाँ पे रुकेंगे. ओके,